आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा हा रसरशीत पारंपरिक पदार्थ एकदा तरी झालाच पाहिजे. तुमच्या घरी होतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी 3 आंबे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचा रस बनवून घेतलेला आहे. नंतर एका पातेल्यामध्ये 2 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकून याला छान उकळी काढून घ्यायची. नंतर हिरव्या वेलचीमध्ये थोडीशी साखर टाकून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. आजचा रसरशीत पदार्थ बनवण्यासाठी मी एकेबी ब्रँडचं देसी दाणेदार काव घी वापरणार आहे. एकेबी काव घीमुळे मला क्लिअर डिफरन्स जाणवला. या तुपाचा फ्लेवर तर उठून येतोच आणि तो टिपिकल हेवीनेस अजिबात येत नाही. तूप सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार आहे. तर 1 चमचा तुपामध्ये काजू आणि बदाम छान परतून घ्यायचे. नंतर परत एकेबीचं काव घी टाकायचे. यामध्ये 1 वाटी रवा छान भाजून घ्यायचा. नंतर गरम करून घेतलेलं दूध, आंब्याचा रस, 1.5 वाटी साखर, केशर घातलेलं दूध, वेलची पावडर टाकून एकत्र करून घ्यायचं. सर्वात शेवटी 2 चमचे एकेबीचं काव घी टाकायचं आणि रसरशीत आंब्याचा शिरा तयार. हे तूप मागवण्यासाठी राधिका 100 हा कोड वापरून 100 रुपये ऑफ मिळेल आणि कोणताच शिपिंग चार्जेस सुद्धा लागणार नाही. लिंक यांच्या आयडीच्या बायोमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे.